हाय गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये। आज आपण पुण्याच्या अगदी सेंटरमध्ये असलेल्या एक हिडन जेम एक्सप्लोअर करणार आहोत। हो, पुण्यात राहूनही खूप लोक अजूनही या जागा पाहिली नसेल, त्यामध्ये मी एक आहे, पण आज मी ती पाहणार आहे। आज आपण चाललो आहे वेताळ टेकडी। सिटी लाईफ, ऑफिस ट्रॅफिक या सगळ्यात आपण स्वतःसाठी वेळच काढत नाही, म्हणून आज ठरवलं मॉर्निंग रिफ्रेश ट्रिप करायची। आणि बेस्ट पार्ट म्हणजे ही जागा शहरात आहे आणि फायनली आपण इथं पोहोचलो आहोत वेताळ टेकडीवर। इथे येताच जे फ्रेश एअर लागते ना, तेच पुरेसे आहे मूड फ्रेश करायला। आजूबाजूला फक्त झाडं, पक्ष्यांचा आवाज, एकदम पीसफुल वाइब्स। ही टेकडी मॉर्निंग वॉक, जॉगिंग आणि लाईट ट्रेकिंगसाठी परफेक्ट आहे। जर तुम्हाला जिम बोरिंग वाटत असेल तर ही परफेक्ट प्लेस आहे। आणि हा व्ह्यू बघा, पूर्ण दिसून येतं इथून। सकाळी सनराईज आणि संध्याकाळी सनसेट दोन्ही टाईम इथे मॅजिकल वाटतं। मला पर्सनली अशा जागी येणं खूप आवडतं, कारण शहरात राहून आपण नेचरपासून खूप दूर जातो। कधी स्वतःसाठी असा ब्रेक खूप गरजेचा असतो। आणि इथून खाली ना मोर वगैरे खूप जास्त असतात, त्यामुळे इथे मोराचे पिसे वगैरे बघायला भेटतात, मोर बघायला भेटतात। आणि इथे ना आम्ही इतक्या उशीर बसलो होतो ना, की खूप छान वाटत होतं। मला असं वाटतं तिथेच बसून राहावं, पण आम्हाला फुलं ट्रेकिंग पण करायचे होते। खालून इथून 4-5 जागा आहेत वरती यायला टेकडीवरती, तुम्ही त्याही एक्सप्लोअर करू शकता। तिथं खूप छान वाटतं। आणि खाली सगळे ना झाडे पूर्ण व्हाईट आणि ब्लू कलरच्या फुलांनी भरलेले आहेत, इतके छान वाटतात। इथे बसून शांतपणे हवा एन्जॉय करणं, फोन बाजूला ठेवून थोडा वेळ स्वतःसाठी घालवणं, हेच खरे लक्झरी आहे असं मला वाटलं। इथे वरती मारुतीचं मंदिर आहे, वेताळ बाबांचं मंदिर आहे, गजानन महाराजांचं मंदिर आहे। आणि तिथे वरती स्टार्टिंग लास्टला एक तलाव पण आहे, खूप छान वाटतं। तिथं खूप सारे बदक वगैरे पण आहेत, तिथेही तुम्ही जाऊ शकता। तर आजचा छोटासा रिफ्रेश ट्रिप इथेच संपत आहे। जर तुम्ही पुण्यात असाल तर वेताळ टेकडी नक्की व्हिजिट करा। अजून असे पुणे प्लेस, डेली लाईफ व्लॉग आणि सोलो लिव्हिंग कंटेंट पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।